नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती माझी कार्यशाळा यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आपल्या बागेतील मोहरा करता मायक्रोन्यूट्रिएंट म्हणून आपण मायक्रोला आरशेप कंपनीच्या याची फवारणी करत आहोत. साधारणतः याबरोबर आपण 05234 पण अजून चौथी फवारणी घेत आहोत. कारण बागेमध्ये मोहर बऱ्यापैकी निघालेला आहे आणि नवीन जी पालवी आलेली होती त्याला मोहर अद्याप निघत आहे. करता मायक्रोलामध्ये आपण 05234 हे ॲड केलेलं आहे. तर मायक्रोलाचे जे काय फायदे आहेत ते मल्टीलेवल मायक्रोन्यूट्रिएंट आहे. आणि मायक्रोन्यूट्रिएंटमध्ये याच्यामध्ये झिंक 3% आहे, त्याच्यानंतर फेरस 2.5% आहे, त्याच्यानंतर मॅग्नीज 1%, कॉपर साधारणतः 1% आहे, बोरॉन 0.5% आहे आणि मॉलिब्डेनम हे 0.1% आहे. या फवारणीबरोबर आपण 05234 पण त्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि 05234 हे साधारणतः आहे तो तोर जो आहे मोहर निघण्याकरता मदत करतं आणि याची मोहराची मॅच्युरिटी पण वाढवतं. आता जो मायक्रोन्यूट्रिएंट आहे याची साधारणतः हे फुलाची वाढ करतं, क्लोरोफिल आणि उत्पादनात वाढ होते यामुळं. तसेच फूल आणि फळगळ कमी करते, पिकाचं आरोग्य सुधारण्याकरता याची मदत होते आणि साधारणतः झाडाची प्रतिकार शक्ती वाढवतात. यामुळं आलेला मोहर हा शक्यतो सेटिंगमध्ये त्याचं रूपांतर होतं. आता खूप चांगला मोहर आलेला आहे, परंतु त्याचं जतन करणं, त्याची वाढ करणं, छोट्या छोट्या सेटिंगमध्ये त्याचं रूपांतर करणं, याकरता आपण आज पहिली फवारणी मायक्रोला प्लस 05234 याची करत आहोत. कारण 05234 यापूर्वी आपण 3 फवारण्या घेतलेल्या आहेत, परंतु आज एकटा आपण मायक्रोला फवारण्या बरोबर त्यामध्ये ॲडिशनल काहीतरी करायला पाहिजे, म्हणून आपण त्यामध्ये 05234 हे टाकत आहोत. आता हे सेटिंग बघू शकता आपण, छोटं छोटं भरपूर फळामध्ये रूपांतर झाले, पण हे शेवटपर्यंत टिकेल की नाही याबद्दल शंका आहे. आता हे नवीन पालवी आलेलं झाड होतं, परत याला मोहर सुरू झालेलं आहे, बघू शकता आपण. आता काही झाडामध्ये ही नवीन पालवी अद्याप त्याला मोहर नाही, परंतु जे जुने झाडं आहेत त्याला जवळजवळ सर्व 90% झाडाला हा मोहर निघालेला आहे. आणि या मोहराचं सेटिंगमध्ये रूपांतर होणे त्याकरता आपण मायक्रोला आरशेप कंपनीचे साधारणतः आपण 3 ते 5 मिली प्रति लिटर याचा डोस द्यायला हरकत नाही. आणि 05234 साधारणतः 4 ते 5 ग्रॅम प्रति लिटर डोस द्यायला हरकत नाही. यानंतर आपण दुसरी फवारणी जी आहे ती साधारणतः 10 दिवसांनी घेणार आहोत. या पद्धतीने आपण यापूर्वी 2 फवारण्या ह्या नीम ऑइलच्या केलेल्या आहेत. कारण मोहराची गळ होऊ नये, त्यावर बुरशीचा अटॅक होऊ नये करता 2 फवारण्या यापूर्वीच आपण नीम ऑइलच्या केलेल्या होत्या. परंतु आता याचं मोहराचं रूपांतर सेटिंगमध्ये होण्याकरता आपण मायक्रोला प्लस 05234 याची फवारणी घेत आहोत. आणि 10 दिवसानंतर हे आता नवीन पालवी आलेलं झाड आहे, परंतु यालासुद्धा आता मोहर सुरू झालेलं आहे
आणि 05234 याकरता आपण ॲड केलं आहे, कारण नवीन पालवीच्या मध्ये मोहर निघण्यास मदत करेल, झाडाची स्ट्रेंथ वाढवतं आणि मायक्रोलामुळं फळगळ कमी होते आणि मोहराचं शेटिंग होण्यास मदत होते. करिता आज मायक्रोन्यूट्रिएंट म्हणून आपण मायक्रोला प्लस 05234 याची फवारणी केलेली आहे. जर ही माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.